केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर 5 ऑक्टोबरला अहिल्यानगर दौऱ्यावर 3 विविध कार्यक्रमांना अमित शहा लावणार हजेरी. दसरा मेळावा आरएसएस आणि ठाकरेंच्या शिवसेनेचाच, इतर मेळाव्यांना दसरा मेळावा म्हणता येणार नाही. संजय राऊत यांची दसरा मेळाव्यावर प्रतिक्रिया. ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचं नियोजनही 63 कोटींच्या घरात असणार. सूत्रांनी दिलेली ही अत्यंत खात्रीलायक माहिती. केशव उपाध्ये यांची ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावरून टीका. निवडणुकीपेक्षा शेतकऱ्यांच्या मदतीकडे लक्ष द्या. निवडणुका येतच राहतील, पण लाखोंच्या पोशिंद्यासाठी मैदानात उतरून काम करा. भाजप वरिष्ठांचे सर्व पदाधिकाऱ्यांना आदेश. भाजपाच्या नाशिकच्या आमदारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकलेंनी घेतली भेट. नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर भेट. कठोर पाऊल उचलण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी. ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटनासाठी आजपासून सुरू. वाढीव तिकीट दरावरून प्रवेशाला आडकाठी. वाढलेल्या तिकिटांचा मुद्दा घेत खासदार प्रतिभा धानोरकर यांची आंदोलनाची भूमिका. माजी कृषी मंत्री बाळासाहेब थोरात शेतकऱ्यांच्या बांधावर. संगमनेरमध्ये नुकसानीची केली पाहणी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी महोत्सव उद्या 2 ऑक्टोबरला. विजयादशमी उत्सवाचं आयोजन. नागपूरच्या रेशीमबागमध्ये विजयादशमी उत्सव. सरसंघचालक मोहन भागवत यांचं मार्गदर्शन होणार. आज आरएसएसचा शताब्दी समारंभ. दिल्लीत आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी राहणार उपस्थित. टपाल तिकीट आणि नाणे प्रकाशित होणार. राज्यातील पीक पाहणीला महिनाभराची मुदत. महसूल मंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय. अतिवृष्टीमुळे सलग दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्याचा निर्णय. 1 ते 31 ऑक्टोबर दरम्यान पाहणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश. मुदतवाढीमुळे शेतकऱ्यांना दिलासा. माजी आमदार राजन तेली यांच्यासह 8 जणांची चौकशी. जिल्हा बँक फसवणूक प्रकरणी होणार चौकशी. केंद्रीय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा बँक सुरक्षा आणि फसवणूक विभागाला अहवाल सादर. पुढील 3-4 दिवसात नुकसानग्रस्तांना भरपाई मिळणार. 3-4 दिवसात नुकसानग्रस्तांच्या खात्यात रक्कम जमा होणार. प्रधान सचिव किमिता सिंघल यांची माहिती. लडाखमधील तरुणांच्या मनातली आग पाहून भारतातील हुकुमशहा घाबरले. लटपुटू लागले आणि गांधीवादी वांगचुक यांना अटक केली. ब्रिटिशांनी यापेक्षा वेगळे काय केले होते? सामनातून केंद्र सरकारवर टीका. रायगडमधील शिवसेना आणि राष्ट्रवादीतील वाद संपण्याची चिन्ह दिसेनात. सुनील तटकरे कार्यकर्त्यांना ब्लॅकमेल करतात. शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांचा सुनील तटकरे यांच्यावर घणाघात. अंधेरीच्या गुंदवली येथे नवरात्र उत्सव उत्साहात साजरा. आझाद सेवा मंडळाने आज साकारलं देवीचं अनोखं रूप. देवी कासवावर विराजमान झाली असून या माध्यमातून पर्यावरण असा संदेश देण्यात आलाय. अकोल्यात गुजराती नवरात्र उत्सव मंडळातर्फे गरब्याचं आयोजन. महिलांनी हातात इलेक्ट्रॉनिक दिवे घेऊन देवीची आराधना करत केला गरबा. महोत्सवातला हा उपक्रम नागरिकांसाठी आकर्षणाचा बनला केंद्रबिंदू. कोल्हापुरात उद्या शाही दसरा साजरा होणार. न्यू पॅलेसवरील ऐतिहासिक मेबॅक कार ही दसऱ्याचा प्रमुख आकर्षण असेल. शाही दसऱ्यामध्ये कोल्हापूरचे छत्रपती घराणे मेबॅक कारमधून दसरा सोहळ्यात सहभागी होणार. अतिवृष्टीचा तुळजापुरातील नवरात्र उत्सवाला फटका. भाविकांची संख्या घटल्याने व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान. तुळजापुरातील 1100 व्यापारी कुटुंबाला फटका. यात्रेसाठी व्यापाऱ्यांनी आणलेलं सामान तसंच पडून आहे. रायगडमध्ये गोरेगावमध्ये गरब्यावेळी पावसाची हजेरी. भर पावसामध्ये तरुणाईचा महिलांनी गरब्याचा घेतला आनंद. बीडमध्ये शृंगेरी देवी गडावर लाखो भक्तांनी या ठिकाणी दर्शन घेतले. ब्रह्मगाव येथील शृंगेरी देवीच्या गाभाऱ्यात 2 देवींच्या मूर्ती. नवमी अष्टमीनिमित्त होम हवनचं आयोजन. भाविकांची मोठी गर्दी. मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई.
पुण्यातील पंचायतन मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. महिलांनी देवीची आरती करत पारंपरिक नृत्य केलं सादर. मंदिर परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन. दक्षिण मुंबईतील ताडदेव येथील जरीवालाची आई कुलस्वामिनी अंबाबाईचा नवरात्र उत्सव पारंपरिक पद्धतीनं साजरा. देवीची कार्यक्रमात पारंपरिक नृत्यासह विविध कार्यक्रमांचं आयोजन. देवीची मूर्ती संपूर्णपणे कागदाच्या लगाद्यापासून साकारली आहे. संकल्प प्रतिष्ठानच्या वतीनं अतिशय सुंदर गरब्याचं आयोजन. आपला देश आणि राज्य विकसित होण्यासाठी आशीर्वाद मिळावा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. ठाण्यातील वज्रेश्वरी मंदिरात नवरात्र उत्सवाचा उत्साह. दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन. अष्टमीच्या दिवशी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. मुंबईतील लोकल गाडीत रंगला महिलांचा गरबा. सकाळी 5:30 वाजता महिलांचा रेल्वे डब्यात गरबा. कोल्हापुरात अंबाबाई देवीच्या नगर प्रदक्षिणेमध्ये झळकले कोल्हापुरातील प्रश्न लवकरच सुटावे यासाठी कोल्हापूरकरांचं आई अंबाबाईला साकडं. प्रदक्षिणेत खराब रस्ते, पाणी स्वच्छतेसह आरोग्य व्यवस्थेकडे लक्ष वेधणारे फलक. सातारामधील आपटी गावात शतकांपूर्वीची कामगत परंपरा. नवरात्र उत्सव उत्साहात साजरी. गावकऱ्यांचा एकत्रित सहभाग. साताऱ्यातील अजिंक्य नवरात्र उत्सव मंडळाची पूरग्रस्तांना मदत. रोख रक्कम, ज्वारी, गहू, साड्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मदत म्हणून सुपूर्द. पुरामुळे मराठवाड्यात महावितरणला 33 कोटींचा फटका. पुरामुळे 910 विद्युत ढिपी आणि तब्बल 9,720 खांबांचे मोठे नुकसान. पाणी ओसरल्यानंतर युद्ध पातळीवर देखभाल दुरुस्तीची कामे सुरू. राज्यात यंदा पाऊस डिसेंबरपर्यंत राहण्याची शक्यता. सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता. हवामान खात्याने डिसेंबरपर्यंत वर्तवला पावसाचा अंदाज. बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचा पट्टा तयार. यंदाचा मान्सून ठरला घातक. अतिवृष्टी आणि पुरामुळे देशात 1,528 जणांचा मृत्यू. मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि महाराष्ट्र ही राज्ये सर्वाधिक प्रभावित. अतिवृष्टीमुळे 935 तर वीज कोसळून आणि मेघगर्जनेसारख्या घटनांमुळे 570 जणांचा मृत्यू. मुंबईच्या राजाचा पूरग्रस्तांना मदतीचा हात. 5 लाख रुपये आर्थिक मदत देण्याचा निर्णय. गणेशोत्सव मंडळाची पूरग्रस्तांना आर्थिक मदत. पावसामुळे संपूर्ण खरीप हंगामातील पिकांचं नुकसान. तब्बल 52 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान. एकट्या सप्टेंबर महिन्यात 26 लाख हेक्टरचे नुकसान. सोलापुरातील सीना नदीच्या महापुरामुळे हजारो कुटुंबावर शोककळा. विविध सामाजिक संस्थांकडून हजारो पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप. बुलढाण्यातून पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरू. जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी 1 दिवसाचा पगार पूरग्रस्तांसाठी द्यावा. मुख्य कार्यपालन अधिकारी गुलाब खरात यांचं आवाहन. बीडच्या गेवराई तालुक्याला पावसाचा फटका. नागझरी गावात शिरलं गोदावरीचं पाणी. नदीचं पाणी गावात शिरल्याने नागरिकांचे हाल. पिण्याच्या पाण्याचे सर्व साठे खराब. ऐन दसऱ्याच्या तोंडावर फुलं महागली. फुलांचे दर 100 पार. पावसामुळे फुलांच्या उत्पादनात घट. अतिवृष्टीच्या फुलांच्या बागेला फटका. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील सोयाबीन आणि कापूस पिकांचं 10,000 कोटींचं नुकसान. नुकसानीचे पंचनामे सुरू असून शासनाकडून लवकरच मदत मिळेल. कृषी विभागाचं आश्वासन. पैठणमध्ये पुराच्या तडाख्याने नागरिकांचं मोठं नुकसान. अतिवृष्टीमुळे पिकांसह शेत देखील वाहून गेले. कापूस, मोसंबी पिकांचं नुकसान. पैठणमध्ये पुराचं पाणी व्यापाऱ्यांच्या दुकानात शिरल्याने व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान. व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय कांकरिया यांनी नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांशी संवाद साधत नुकसानीची पाहणी केली आहे. छत्रपती संभाजीनगरात शेतकऱ्यांच्या पिकांचं प्रचंड नुकसान. सरकारने पैसे न देता आमची जमीन दुरुस्त करून द्यावी, शेतकऱ्यांची मागणी.
शेतामध्ये पाणी साचलं, मोसंबीसह कपाशीचं नुकसान, पैठणमध्ये पिकांचं नुकसान, शेतकरी संकटात, नुकसान भरपाई द्या, शेतकऱ्यांची मागणी. पावसाचा झेंडूच्या फुलांना फटका, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. वाशिममध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान, आधीच सोयाबीनला नैसर्गिक आपत्तीचा तडाखा, त्यात कपाशीच्या नुकसानामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फटका. हिंगोलीत पुरामुळे शेतकऱ्यांचं नुकसान, हेक्टरी 50,000 रुपये मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. धाराशिवमधील काही शेतकऱ्यांना बँकांच्या नोटिसा, संकट काळात कोणतीही कर्ज वसुली नको, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचं बँकांना आवाहन. शेतकरी संकटात असताना बँकांकडून कर्ज वसुलीसाठी तगादा, धाराशिवच्या संजितपूर गावातील शेतकऱ्यांना बँकेच्या नोटिसा. हिंगोलीतही कर्ज वसुलीसाठी बँकांचा तगादा, बँकांकडून शेतकऱ्यांचा छळ, शेतकऱ्यांचं खातं बँकांनी केलं होल्ड, पीक कर्जासाठी देखील बँकांची टाळाटाळ. वर्ध्यात ओला दुष्काळ जाहीर व्हावा यासाठी अखंड ज्योत यात्रा, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे किरण ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रा. अकोल्यातली बार्शी टाकळी परिसरात सरकारवर शेतकऱ्यांचा रोष, आमदार हरीश पिंपळे यांच्या घरासमोर धडक मोर्चा, आमदारांनी निवेदन स्वीकारल्यानंतर शेतकरी शांत. छत्रपती संभाजीनगरात बंजारा समाजासह वंजारी समाजाचीही एसटी आरक्षणाची मागणी, वंजारी समाजाची आगामी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बैठक पार. पंढरपुरात अभिषेकासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यावरून वाद, विठ्ठल रुक्मिणीला उत्तर प्रदेशातील गंगेच्या पाण्याने अभिषेक, चंद्रभागेच्या पाण्याऐवजी गंगेच्या पाण्याने अभिषेक, सामाजिक कार्यकर्ते गणेश अंकुशराव यांचा आरोप. वैजापुरातील संभाजीनगर मालेगाव रोडवरील तलवाडा घाटाची दुरावस्था, उखडलेले दगड आणि रखडलेल्या दुरुस्तीमुळे वाहनधारकांना मोठ्या समस्या, प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची गरज. अमरावती शिक्षक विधान परिषद मतदारसंघासाठी मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर, 1 नोव्हेंबर रोजी याद्या नव्याने तयार केल्या जाणार, पात्र व्यक्तींना अर्ज सादर करण्याचं जिल्हाधिकारी यांचं आवाहन. कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीचा मार्ग मोकळा, प्रभाग रचना आणि अधिकाराला आक्षेप घेणाऱ्या याचिका सर्किट बेंचनं फेटाळल्या, येत्या 15 दिवसात आरक्षण प्रक्रिया होण्याची शक्यता. पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची 50वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा संपन्न, दिवाळीसाठी 2024-25 गाळप हंगामातील ऊसाला प्रतिटन 200 रुपये बिलाचा दुसरा हप्ता. छत्रपती संभाजीनगरच्या सिद्धार्थ उद्यानात 14 वर्षांनी सिंहगर्जना, उद्यानात कर्नाटकातून आणलेले सिंह, अस्वल तसेच कोल्ह्यांचं आगमन, आजपासून हे सर्व प्राणी पर्यटकांना पाहायला मिळणार. म्हाडाच्या 5,354 घरांची आणि 77 प्लॉटची सोडत, 11 ऑक्टोबर रोजी ठाणे येथील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात संगणकीय सोडत, आज सायंकाळी 6 वाजता स्वीकृत अर्जांची प्रारूप यादी संकेतस्थळावर जाहीर होणार. विद्यार्थी सुरक्षेसाठी आखलेल्या उपाययोजनांचा अहवाल सरकारी संकेतस्थळावर उपलब्ध करण्याचे शाळांना आदेश, अहवाल 9 ऑक्टोबरपर्यंत उपलब्ध करण्याचे न्यायालयाचे आदेश, सरकारी संकेतस्थळ अद्याप जनतेसाठी खुले नसल्याची बाब समोर. अनिल अंबानींच्या रिलायन्स इन्फ्रा विरुद्ध ईडी कारवाई, मुंबई आणि इंदूरमधील 6 ठिकाणी छापे, परदेशात बेकायदेशीरपणे पैसे पाठवल्याचा आरोप. सप्टेंबरमध्ये पुणे मेट्रोचा नवा आर्थिक उच्चांक, सप्टेंबर महिन्याच्या 27 दिवसात तब्बल 69,86,773 प्रवाशांचा मेट्रोतून प्रवास, मेट्रोचं 10.5 कोटींहून अधिक उत्पन्न, पुणे मेट्रोच्या प्रवासी संख्येत सातत्याने वाढ. एसटी महामंडळाकडून भाडेवाढीचा निर्णय, दिवाळीसाठी 10% भाडेवाढीचा निर्णय, 15 ऑक्टोबर ते
5 नोव्हेंबरपर्यंत भाडेवाढ लागू असणार. शिवनेरी आणि शिवाई बसेस वगळता भाडेवाढ असणार. भारताच्या लेकींची वर्ल्ड कपमध्ये विजयी सलामी. श्रीलंकेला 211 धावांवर सर्व बाद करत 59 धावांनी डीएलएस प्रमाणे भारताचा विजय. क्रिकेटर अभिषेक शर्मा बहिणीच्या लग्नासाठी पंजाबमध्ये युवराज सिंग सोबत फ्लाईटमध्ये फोटो शेअर केले. लुधियानामध्ये शगुन समारंभ. ऑलिम्पियन दीपक पुनियाची रिंग सेरेमनी. बहादूरगडमध्ये कार्यक्रमाचं आयोजन. मुंबईतील केएम रुग्णालयातून 2 वर्षाच्या मुलाचं अपहरण. दादर सावंतवाडी रेल्वे गाडीत टीसीने अपहरण झालेल्या मुलाला वाचवलं. मुलाशी वागणं संशयास्पद वाटल्याने टीसीला संशय. यवतमाळमधील TWJ बँकेतील ठेवीदारांना लाखोचा गंडा. अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. पैशांच्या परताव्यासाठी कारवाईची मागणी. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात चोरीचा प्रयत्न. 2 महिलांना अटक. सीसीटीव्ही नियंत्रण कक्षातील कर्मचारी आणि जुना राजवाडा पोलिसांची संयुक्त कारवाई. छत्रपती संभाजीनगरात कारसमोर लघुशंका केल्याच्या रागातून गोळीबार. लघुशंका केल्याने तरुणांमध्ये वाद मिटल्यानंतर व्यावसायिकावर गोळीबार. गोळी कारच्या काचेला लागल्याने अनर्थ टळला. अमरावतीत फ्लॅटमध्ये देहविक्रीचा व्यवसाय. पोलिसांकडून बनावट ग्राहक पाठवून केला पर्दाफाश. महिलेसह 5 तरुणी ताब्यात. 1 इसमाला अटक. कारागृहातून सुटका होताच कारागृहाबाहेरच रील काढणं पडलं महागात. पोलिसांची 16 जणांवर कारवाई. कारागृह आवारातील गुन्हेगारांसोबत रील काढून सोशल माध्यमात प्रसारित करणाऱ्या 16 जणांना पुन्हा ताब्यात घेतलं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.